सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आपले क्लास 12चे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स जे आपले मेन सब्जेक्ट आहेत त्याची बोर्ड एक्झाम फायनली आता कंप्लीट झाली आहे. बट भरपूर मुलांना बोर्ड एक्झाम पेपर खूप डिफिकल्ट गेले आहेत. काही मुलांना केमिस्ट्रीचा पेपर डिफिकल्ट गेला आहे, काही मुलांना फिजिक्सचा पेपर डिफिकल्ट गेला आहे आणि काही मुलांना मॅथमॅटिक्सचा पेपर हा डिफिकल्ट गेला आहे. आता त्या मुलांचे प्रश्न आहेत की दादा, जर आम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये कमी मार्क मिळाले तर पुढे काय? जर आम्हाला पुढे जाऊन टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा टॉप फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये मिनिमम किती मार्क रिक्वायर्ड असतात आणि हे जे 12वीचे बोर्ड पर्सेंटेज आहेत हे नक्की मॅटर करतात का आणि कुठे मॅटर करतात, हे भरपूर मुलांना प्रश्न पडले. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये देणार आहे. प्लस त्यासोबत भरपूर मुलांना ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल डाऊट होते, तर तुमच्या ग्रुपिंग क्रायटेरियाचे सगळे डाऊट्स मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. सो प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ कम्प्लिटली शेवटपर्यंत बघितली तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील आणि पूर्ण तुमचं टेन्शन कमी होऊन जाईल. ट्रस्ट मी. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अँड ऑल्सो लक्षात घ्या की तुमच्या सीडची एक्झामसाठी लास्ट 45 डेज बाकी आहेत आणि ह्या लास्ट 45 डेजमध्ये तुम्हाला पूर्ण जोरदार प्रिपरेशन करायची आहे सीडच्या एक्झामची. तर त्याच्यामुळे ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली सकाळी 9 वाजता मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे आणि ह्या व्हिडिओजमधनं मी तुम्हाला सीडच्या एक्झामचा गायडन्स प्लस तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचा गायडन्स हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत पूर्ण मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. तर त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की तुमचे 12वीचे बोर्ड एक्झामचे मार्क हे 2 ठिकाणी रिक्वायर्ड असतात. सगळ्यात पहिले तुमचा ॲडमिशनचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी अँड सेकंड आहे तुमचा प्लेसमेंटचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी. या 2 ठिकाणी तुमचे 12वीचे मार्क हे रिक्वायर्ड असतातच. ह्याच्यानंतर म्हणजे एकदा तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं त्याच्यानंतर कुठलीही फॅकल्टी तुम्हाला 12वीचे मार्क विचारणार नाही. डायरेक्टली तुम्हाला प्लेसमेंटच्या वेळी तुम्हाला 12वीचे मार्क विचारले जातील. आता हे दोन्ही पॉईंट मी तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. स्टार्ट करूया आपण ॲडमिशनच्या क्रायटेरियाबद्दल. आता ॲडमिशनच्या क्रायटेरियाला आपण कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं पण बोलतो. असं का बोलतो? कारण की लक्षात घ्या की तुम्हाला सीडची एक्झाम ही कोणीही देऊ शकतं. ज्याला 12वीमध्ये खूप कमी मार्क मिळाले असतील तो पण मुलगा देऊ शकतो. बट सीडची एक्झाम झाल्यानंतर पुढे काय? पुढे जाऊन तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेसमधनं जावं लागतं. म्हणजेच काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधनं तुम्हाला जावं लागतं. आणि कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला 12वीचे मार्क रिक्वायर्ड असतात, कारण की त्याचा एक क्रायटेरिया आहे. कॅपराऊंडचा एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला मिनिमम एवढे मार्क मिळाले पाहिजेत तरच तुम्ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर त्याच्यामुळे कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 12वीचे मार्क हे रिक्वायर्ड असतात. आता नक्की हा कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ना, तर लक्षात घ्या की कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंजिनिअरिंग आणि फार्मसी या दोन्ही फील्डसाठी थोडं डिफरंट आहे. इंजिनिअरिंगसाठी थोडे डिफरंट रूल्स आहेत. फार्मसीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर थोडे डिफरंट रूल्स आहेत. तर हे दोन्ही रूल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. स्टार्ट करूया आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनपासून. म्हणजे जर तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की कॅपराऊंडचे काय रूल्स आहेत, नक्की काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर हे आपण ह्याचे डिस्कस करूया. तर लक्षात घ्या की तुम्हाला तर 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये 3 सब्जेक्ट असतील. एक आहे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. या तिन्ही सब्जेक्टचे टोटल मार्क किती आहेत? 100 मार्क आहेत. म्हणजे जे टोटल आपण जर बघितले तर टोटल तुमचे 300 मार्क्स हे ते होतात. आता लक्षात घ्या की तुम्हाला PCMमध्ये 300 पैकी तुम्हाला मिनिमम 135 मार्क मिळाले पाहिजेत जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून टोटल तुमचे 300 मार्क होतात. तर तुम्हाला 300 पैकी मिनिमम 135 मार्क मिळाले पाहिजेत. आता जर तुम्हाला 1 मार्क कमी मिळाला, जर तुम्हाला 134 मार्क मिळाले तर तरी पण चालतील. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला मिनिमम 134 मार्क मिळाले, 300 पैकी 134 मार्क मिळाले तरी पण हा स्कोअर तुमचा ॲक्सेप्टेबल असणार आहे. बट जर तुम्हाला 134 पेक्षा कमी मार्क मिळाले, म्हणजे 133 किंवा 132 असे मार्क मिळाले तरी पण तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होणार नाही. सो त्याच्यामुळे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम एवढेच मार्क मिळाले पाहिजेत तरच तुम्ही ॲडमिशनचा क्रायटेरिया क्लिअर करू शकाल आणि तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकाल. आता जर तुम्ही कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल OBC, SBC, SC/ST, परत SCBC, VJDT, प्लस जर तुम्ही EWSमध्ये येत असाल, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये तुम्ही येत असाल, किंवा जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल किंवा जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ह्या 3 सब्जेक्टमध्ये 300 पैकी मिनिमम तुमचा 120 स्कोअर आला पाहिजे.
आता ह्याच्यामध्ये पण जर तुम्हाला 120 पैकी 1 मार्क तुम्हाला कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 119 मार्क मिळाले तरी पण चालतील, हा सुद्धा स्कोअर तुमचा ॲक्सेप्टेबल असणार आहे. बट 119 पेक्षा कमी मार्क तुम्हाला मिळाले नाही पाहिजेत, म्हणजे जर तुम्हाला 118 मार्क मिळाले, 117 मार्क मिळाले तर हा स्कोअर तुमचा ॲक्सेप्ट करणार नाहीत. तुम्ही पुढे जाऊन कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकणार. मेन म्हणजे तुम्ही कॅपराऊंडच्याच प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर केलाच पाहिजे. तर ह्यात आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. एक कॅन्डिडेट आहे ज्याची कॅटेगरी ओपन आहे. आता ओपन कॅटेगरीसाठी किती मार्क रिक्वायर्ड आहेत? 135 मार्क रिक्वायर्ड आहेत आउट ऑफ 300. सो 300 पैकी 135 मार्क रिक्वायर्ड आहेत. आता फिजिक्समध्ये ह्या कॅन्डिडेटला किती मार्क मिळाले आहेत? तर 100 पैकी ह्याला 35 मार्क मिळाले आहेत. केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी ह्याला 56 मार्क मिळाले आहेत. मॅथमॅटिक्समध्ये 100 पैकी ह्याला 46 मार्क मिळाले आहेत. आता हे टोटल मिळून किती मार्क होतात? तर 300 पैकी या कॅन्डिडेटला 137 मार्क मिळाले. आता ह्या ठिकाणी हा कॅन्डिडेट इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहे का? येस, एलिजिबल आहे. कारण की मिनिमम किती मार्कांचा क्रायटेरिया आहे? 135 मार्कांचा. बट ह्या कॅन्डिडेटला फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून किती मार्क होत आहेत? तर टोटल 137 मार्क होत आहेत. तर त्याच्यामुळे हा कॅन्डिडेट कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो आणि हा कॅन्डिडेट इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये पण ॲडमिशन घेऊ शकतो. आता भरपूर मुलांचा ह्या एक प्रश्न असतो की दादा, जर माझा हा क्रायटेरिया क्लिअर नाही झाला तर, म्हणजे जर माझा हा ग्रुपिंग क्रायटेरिया, हा जो इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, हा जर माझा फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून कंप्लीट नाही झाला तर पुढे काय? मला ड्रॉप घ्यावं लागेल का? तर लक्षात घ्या की ह्या इथे पण तुमच्याकडे एक लाईफलाईन आहे. ही लाईफलाईन कुठली आहे? तर ही एक सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन आहे. आता सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन काय आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, तर हे तुम्ही नीट ऐका. तर लक्षात घ्या की तुम्हाला 3 सब्जेक्टमध्ये, म्हणजे फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये अँड मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून मिनिमम तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 135 मार्क रिक्वायर्ड असतात आणि रिझल्टसाठी 120 मार्क रिक्वायर्ड असतात. बट भरपूर मुलांना ह्याच्यापेक्षा खूप कमी मार्क मिळतात, त्यांचा क्रायटेरिया क्लिअर होतच नाही. तर ह्या केसमध्ये ह्या 3 सब्जेक्टमधनं हा जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे, तर ह्या सब्जेक्टला तुम्ही बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. आता हे बायफोकल सब्जेक्ट कोणते आहेत? तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं आहे बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स अँड प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप हे बायफोकल सब्जेक्ट आहेत. आता ह्या लिस्टमधनं कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला आता 12वीला असेल ॲज अ बायफोकल सब्जेक्ट. सो इन केस जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स जर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही केमिस्ट्रीला या बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे ज्याची कॅटेगरी ओपन आहे आणि त्याचा बायफोकल सब्जेक्ट कुठला आहे? कॉम्प्युटर सायन्स. आता त्याला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून ह्याचे 300 पैकी टोटल किती मार्क होत आहेत? टोटल 120 मार्क होत आहेत. तर ह्या इथे हा कॅन्डिडेट कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहे का? नाही. आपली रिक्वायरमेंट काय आहे की फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून मिनिमम 135 तरी मार्क मिळाले पाहिजेत जर तो कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर. सो ह्या इथे त्याचा क्रायटेरिया क्लिअर होतोय का? नाही. बट ह्याचा बायफोकल सब्जेक्ट कुठला आहे? कॉम्प्युटर सायन्स हा बायफोकल सब्जेक्ट आहे. सो तो कॅन्डिडेट केमिस्ट्रीला CS ने रिप्लेस करू शकतो. म्हणजेच काय की जर त्याचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स जर त्याचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तो केमिस्ट्रीला CS ने रिप्लेस करू शकतो. म्हणजेच काय की फिजिक्स प्लस CS प्लस मॅथ्स हा रिप्लेस करून त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो क्लिअर करून घेऊ शकतो. आता ह्या इथे पण ना भरपूर मुलांना डाऊट असतो की दादा, CS हा आमचा 200 मार्कांचा पेपर आहे, तर आम्हाला 200 पैकी जर आम्हाला 140 मार्क मिळाले तर हे 140 मार्क आमचे कन्सिडर करतात का? तर नाही, तसं नाही आहे. लक्षात घ्या की तुमचे 100 पैकी मार्क कन्सिडर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला CS मध्ये 200 पैकी 140 मार्क मिळाले तर तुम्हाला 100 पैकी किती मार्क मिळाले असतील? तर ऑफकोर्स 70 मार्क मिळाले असतील. तर 70 मार्क तुमचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी कन्सिडर केले जातात. डायरेक्ट 200 पैकी मार्क कन्सिडर नाही करत. सो जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला CS ने रिप्लेस करू शकता. जर तुमचा इतर कुठला बायफोकल सब्जेक्ट असेल तर त्याच्याने तुम्ही रिप्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा PCMB ग्रुप असेल, म्हणजे जर तुमचा बायोलॉजी पण असेल आणि PCM म्हणून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नाहीये तर त्या केसमध्ये तुम्ही केमिस्ट्रीला बायोलॉजीने पण रिप्लेस करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फिजिक्स प्लस बायोलॉजी प्लस मॅथ्स हे 3 सब्जेक्ट मिळून सुद्धा तुम्ही तुमचा क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकता जर तुमचा बायोलॉजी पण सब्जेक्ट असेल तर. आता भरपूर मुलांना ह्या त्यांना एक डाऊट असतो की दादा, मला केमिस्ट्रीचा पेपर तर सोपा गेलाय, मला केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क मिळतील,
बट फिजिक्सच्या पेपरमध्ये आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये खूप मला डिफिकल्ट गेलं आहे, खूप पेपर टफ गेला आहे. मला असं वाटतं की मला ह्या सब्जेक्टमध्ये खूप कमी मार्क मिळतील. तर आम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी आम्ही फिजिक्सला रिप्लेस करू शकतो का, किंवा आम्ही मॅथमॅटिक्सला रिप्लेस करू शकतो का? तर तसं तुम्ही नाही करू शकत. कारण की तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट असतात. ह्या सब्जेक्टला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. जो तुमचा केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुमचा रिप्लेसेबल आहे. ह्यालाच तुम्ही बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. फिजिक्सला आणि मॅथमॅटिक्सला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. आय होप इथपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. मग हे सब्जेक्ट रिप्लेसमेंट कधी करायचं आहे? तर ही जी प्रोसेस आहे ही सगळी तुम्हाला नंतर ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी करावी लागते. ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुम्हाला फॉर्म फिलिंग करावी लागते. त्या फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला पूर्ण 12वीचे मार्क एंटर करावे लागतात. कारण की त्यावेळीपर्यंत तुमचा 12वीचा रिझल्ट येत असतो. तर त्यावेळी तुम्हाला सगळे 12वीचे मार्क एंटर करावे लागतात. सो हे जे तुमचे मार्क आहेत हे सगळे तुमचं कॉम्प्युटर ॲनालाइज करतो की जर तुमचा PCA मिळून क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, जर तुमचा बायफोकल सब्जेक्टला रिप्लेस करून म्हणजे केमिस्ट्री बायफोकल सब्जेक्टला रिप्लेस करून जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एलिजिबल होऊन जाता. तर ही सगळी नंतरची प्रोसेस आहे. कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बट जर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजलेली असेल, जर जे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट, मला समजलं. तुमचे कॉमेंट्स रीड करून मला खूप मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यामुळे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलं आहे की नाही. आता ह्याच्यानंतर पण ना काही मुलांचे डाऊट्स असतात की दादा मी सब्जेक्ट ॲड करू शकतो का, म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स असं करून आम्ही सब्जेक्ट ॲड करू शकतो का, म्हणजे टोटल आम्ही 4 सब्जेक्टनी आमचा ग्रुप क्लिअर करून घेऊ शकतो का? तर तसं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही चौथा सब्जेक्ट ॲड नाही करू शकत. तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता बट सब्जेक्ट तुम्ही ॲड नाही करू शकत. प्लस जे पण तुमचे लँग्वेजेसचे पेपर आहेत इंग्लिश असेल, मराठी किंवा हिंदी, ह्याचे मार्क तुमचे कन्सिडर नाही केले जात. तुमचा ग्रुप क्लिअर करण्यासाठी तुमचे लँग्वेजचे मार्क तुमचे कन्सिडर नाही करत. प्लस भरपूर मुलांचा प्रश्न असतो की माझा जॉग्राफी आहे तर जॉग्राफीचे मार्क कन्सिडर करतात का, तर नाही. तुमचे जॉग्राफीचे मार्क पण कन्सिडर नाही करत. जे पण मी तुम्हाला बायफोकल सब्जेक्टची लिस्ट मी तुम्हाला मागाशी दाखवली तर तेवढेच सब्जेक्ट तुमचे कन्सिडर करतात. ह्याच्या बाकीचे सब्जेक्ट तुमचे कन्सिडर नाही केले जात. तर आय होप हे पण तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. आता जर तुम्हाला पुढे जाऊन फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फार्मसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी नक्की तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे, तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर हे आपण आता इन डिटेल डिस्कस करणार आहोत. लक्षात घ्या की आता तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये 3 सब्जेक्ट तर नक्कीच असतील, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ह्या तिन्ही सब्जेक्टचे टोटल मार्क 100 आहेत, म्हणजे टोटल तुमचे 300 मार्क ह्या ते होत असतात. तर लक्षात घ्या की तुम्हाला ग्रुप क्लिअर करण्यासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी ह्या 3 सब्जेक्टमध्ये मिनिमम 300 पैकी 135 मार्क मिळाले पाहिजेत. जर तुम्हाला 1 मार्क कमी मिळाला, 134 मार्क मिळाले तरी पण चालतील. बट 134 पेक्षा कमी मार्क मिळाले तर चालणार नाही. तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ह्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे. बट 134 पेक्षा कमी मार्क मिळवून देऊ नका, नाहीतर तुम्ही पुढे जाऊन फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. आता जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल OBC, SBC, SCBC, VJNT, SC/ST किंवा इतर कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, किंवा जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल, PWD कॅन्डिडेट असाल किंवा ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी ह्या 3 सब्जेक्टमध्ये 300 पैकी मिनिमम 120 मार्क मिळाले पाहिजेत. जर तुम्हाला 1 मार्क कमी मिळाला म्हणजे 119 मार्क मिळाले तरी पण चालतील. बट 119 पेक्षा कमी मार्क मिळाले तर चालणार नाहीत. तुम्ही कुठल्याही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकणार. ह्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, बट कमी मार्क मिळाले तर तुम्हाला चालणार नाही. तुम्ही कॅपराऊंडसाठी तुम्ही एलिजिबलच होणार नाही. आता ह्याच्यामध्ये पण भरपूर मुलांना डाऊट असतो की आम्हाला फार्मसीच्या मुलांसाठी पण काही लाईफलाईन आहे का, आम्हाला सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन आहे का, तर हो, तुम्हाला सुद्धा आहे. म्हणजे जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही बायोलॉजी सब्जेक्टला मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. म्हणजे जर तुम्हाला आता 12वीमध्ये PCMB म्हणजे जर तुमचा मॅथमॅटिक्स पण असेल आणि बायोलॉजी पण असेल, आणि जर तुमचा PCB मिळून जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर नाही झाला तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. फक्त तुम्हाला एकच सब्जेक्ट आहे, फार्मसीच्या मुलांसाठी एकच सब्जेक्ट आहे, तो आहे मॅथमॅटिक्स. बाकी इतर कुठलेही बायफोकल सब्जेक्ट नाही आहेत. तर आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर हे काही क्रायटेरिया आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दिलं आहे की PCB मिळून क्रायटेरिया क्लिअर नाही झाला तर येथे बायोलॉजीच्या ठिकाणी तुम्ही मॅथमॅटिक्सला रिप्लेस करू शकता. आता ह्याच्यानंतर भरपूर मुलांना असा पण प्रश्न असतो की दादा फार्मसीमध्ये जर आम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, मला बायोलॉजीमध्ये चांगले मार्क असतील तर मी फिजिक्स किंवा केमिस्ट्री रिप्लेस करू शकतो का, तर तसं नाही आहे.
जर तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. जो तुमचा बायोलॉजी सब्जेक्ट आहे हा तुमचा रिप्लेसेबल सब्जेक्ट आहे. सो तुम्ही बायोलॉजीलाच मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. प्लस त्यासोबत तुम्ही सब्जेक्टला ॲड नाही करू शकत. म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी प्लस मॅथमॅटिक्स असं तुम्ही नाही करू शकत. फक्त 3 सब्जेक्टनीच तुम्हाला क्रायटेरिया क्लिअर करावा लागतो. एकतर तो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल किंवा जर तुम्हाला बायोलॉजी नाही क्रायटेरिया क्लिअर झाला तर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्सने तुम्ही क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकता. आय होप हे पण तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता लास्ट तुमचा क्रायटेरिया आहे सेकंड मी तुम्हाला सांगितलं प्लेसमेंटचा क्रायटेरिया. तर लक्षात घ्या प्लेसमेंटला पण तुमचे 12वीचे मार्क बघितले जातात. म्हणजे आता जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला ॲडमिशनचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 12वीचे मार्क रिक्वायर्ड असतात. एकदा तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं त्याच्यानंतर पूर्ण कॉलेजच्या वर्षांमध्ये कुठे पण तुम्हाला 12वीचे मार्क रिक्वायर्ड नसणार आहेत. बट त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लास्ट इयरला जाल, ज्यावेळी तुमची प्लेसमेंटची वेळ येईल तर त्यावेळी काही कंपनीत तुम्हाला कॉलेजमध्ये येतील तुम्हाला प्लेसमेंट देण्यासाठी. तर त्या केसमध्ये काही कंपनीचा क्रायटेरिया असतो की ज्या पण मुलांना 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये ओव्हरऑल 60% मिनिमम 60% असतील तीच मुलं आमच्या कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी अप्लाय करू शकतात. काही कंपनीचा 60च्या वरचा पण क्रायटेरिया असतो. म्हणजे काही कंपनी 60चा क्रायटेरिया ठेवतात, काही कंपनीचा 65%चा क्रायटेरिया असतो, काही कंपनीचा 70%चा क्रायटेरिया असतो. सो प्रत्येक कंपनीचा क्रायटेरिया वेगवेगळा असतो. सो असे कंपनीज क्रायटेरिया लावतात. म्हणजे जर तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये ओव्हरऑल जर तुम्हाला 60% मिळाले असतील किंवा जर तुम्हाला 65% मिळाले असतील तरच तुम्ही आमच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेज मिळाले असतील तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये अप्लाय नाही करू शकत. असे प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो. आता सगळ्याच कंपनीचा क्रायटेरिया असतो का तर तसं नाही आहे. भरपूर असे पण काही कंपनीज आहेत ज्यांचा कुठलाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. म्हणजेच काय की तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये किती पण कमी पर्सेंटेज मिळाले असतील तरी पण तुम्ही आमच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. सो भरपूर असे पण काही कंपनीज आहेत ज्यांचा कुठलाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. बट असे पण काही कंपनीज आहेत ज्यांचा असा काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला 12वीचे बोर्ड पर्सेंटेज तुमच्या प्लेसमेंटच्या वेळी पण तुमचे बघितले जातात. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. मी ह्या व्हिडिओमध्ये ट्राय केला की जेवढे पण तुमचे डाऊट्स आहेत ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल प्लस तुमच्या सब्जेक्ट रिप्लेसमेंटबद्दल जेवढे पण तुमचे डाऊट्स आहेत हे सगळे डाऊट्स मी क्लिअर करायचा ट्राय केला आहे. जर तुमचे ह्या व्हिडिओमध्ये डाऊट्स क्लिअर झाले असतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले, आय गॉट इट, मला हे सगळं समजलं आहे. तुमचे कॉमेंट्स रीड करून मला खूप मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यामुळे कॉमेंट करायला तुम्ही विसरू नका. ॲज वेल एज जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला भरपूर काही असं कॉन्टेंट प्रोव्हाइड करणार आहे ज्याच्यामधनं तुम्हाला CETच्या प्रिपरेशनमध्ये खूप हेल्प होणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ॲज वेल एज जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपचं नक्की जॉईन करून ठेवा. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवर डायरेक्टली विचारू शकता, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. सो मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.